हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, मेमरी मॅनेजमेंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. जे काही फ्री स्पेस असणार आहेत ते फ्री स्पेस कसे मॅनेज करायचे त्याचे टेक्निक्स आपण बघणार आहोत. त्यातील फर्स्ट असणार आहे बीट मॅप टेक्निक आणि सेकंड असणार आहे लिंक्ड लिस्ट. ओके, हे दोन कशाचे टेक्निक्स असणार आहेत? जे काही अवेलेबल फ्री स्पेस असणार आहे ते मॅनेज कसं करायचं त्याच्यासाठीचे हे दोन टेक्निक असणार आहेत. आता बीट मॅप हे जे काही टेक्निक असणार आहे त्यालाच तुम्ही बीट व्हेक्टर म्हणू शकता. ओके, म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला विचारलं राईट दी नोट ऑन बीट व्हेक्टर, तर तुम्हाला माहिती नाही असं कन्सिडर करू नका, त्यालाच बीट मॅप असं आणखीन एक नाव आहे. सो बीट मॅप इज अ सेरीज ऑर कलेक्शन ऑफ बीट्स. ही काय असणार आहे? सेरीज किंवा कलेक्शन ऑफ बीट्स व्हेअर इच बीट करस्पॉन्ड टू अ डिस्क ब्लॉक, ज्याच्यामध्ये प्रत्येक बीट हा काय असणार आहे? डिस्क ब्लॉकला करस्पॉन्डिंग असणार आहे. सो बीट मॅप म्हणजे काय? सेरीज किंवा कलेक्शन ऑफ बीट्स, ज्याच्यामध्ये काय केलं जातं? प्रत्येक बीट हे डिस्क ब्लॉकला करस्पॉन्डिंग असतं. तर याच्यामध्ये दोन व्हॅल्यू घेतल्या जातात. द बीट कॅन टेक टू व्हॅल्यूज. कोणकोणत्या व्हॅल्यूज असणार आहेत? 0 अँड 1. ओके, हे जे काही बीट मॅप असणार आहे ते दोनच व्हॅल्यू घेतात, 0 अँड 1. आता 0 काय इंडिकेट करतं? तर इट इंडिकेट्स दी ब्लॉक्स इज अलोकेटेड, आणि 1 इंडिकेट काय करतं? इट इंडिकेट्स अ फ्री ब्लॉक. लक्षात येते का? बीट मॅप म्हणजे काय? सेरीज ऑर कलेक्शन ऑफ बीट्स, ज्याच्यामध्ये प्रत्येक बीट काय होतं? डिस्क ब्लॉकला करस्पॉन्ड असतो. आणि हे जे काही बीट मॅप असणार आहे ते दोनच व्हॅल्यू घेतं, 0 अँड 1. 0 काय इंडिकेट करतं? जे काही ब्लॉक आहेत ते अलोकेटेड केलेले आहेत, आणि 1 इंडिकेट काय करतं? जे काही ब्लॉक्स आहेत अवेलेबल ते फ्री आहेत. ओके, सो 0 अँड 1 काय इंडिकेट करतं? लक्षात आलं का? ओके, तर त्याची डायग्रॅम बघूया आपल्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता ही जी काही डायग्रॅम आहे याच्यामध्ये ब्लॉक 1 टू ब्लॉक 16 दिलेले आहेत, बरोबर. आता हे जे काही ग्रीन कलरचे ब्लॉक्स तुम्हाला दिसत आहेत ते अलोकेटेड केलेले ब्लॉक्स आहेत. हे जे काही ग्रीन कलरचे ब्लॉक्स दिसत आहेत तुम्हाला ते अलोकेटेड केलेले ब्लॉक्स आहेत, आणि जे व्हाईट कलरचे आहेत ते काय आहेत? फ्री असलेले ब्लॉक्स आहेत. तर मी काय सांगितलं? बीट मॅपमध्ये 0 आणि 1 अशा दोनच व्हॅल्यू आहेत. तर ह्याची व्हॅल्यू काय होणार? ही जी काही तुम्हाला डिस्क दाखवलेली आहे त्याची व्हॅल्यू कशी होणार? किंवा त्याचा जो काही बीट मॅप सेरीज असणार आहे ती कशी तयार होणार? जे ग्रीन कलरचे असणार आहे, तुम्ही एक तुमच्याकडे बुक आणि पेन घ्या, त्याची आपण सेरीज तयार करूया. ती कशी तयार होते आपल्या लक्षात येईल. मग आपल्याला ग्रीन कलरचे आहेत ते काय असणार आहेत? ब्लॉक अलोकेटेड केलेले आहेत, आणि जे व्हाईट कलरचे आहेत ते काय आहेत? फ्री असलेले ब्लॉक आहेत. मग अलोकेटेड ब्लॉकला आपण काय इंडिकेट करतो? 0, आणि फ्री असणाऱ्या ब्लॉकला काय इंडिकेट करतो आपण? 1, बरोबर. सो ब्लॉक 1 टू ब्लॉक 4 ग्रीन कलर दिसतोय का? सो 0 किती टाइम्स येणार? 4 टाइम्स. 0 0 0 असं 4 टाइम्स आलं. नेक्स्ट व्हाईट कलरचे ब्लॉक्स 5 6 7 आहेत, मग त्याची व्हॅल्यू काय येणार? 1 1 1. आपण बीटमॅप सेरीज तयार करायला लागलोय. ओके, बीटमॅप सेरीजमध्ये पहिल्यांदा 4 ब्लॉक्स काय झाले? 0 0 0. नेक्स्ट 3 ब्लॉक काय झाले? 1 1 1, बरोबर. त्याच्यानंतर आणि पुन्हा ब्लॉक 8 पासून ब्लॉक 13 पर्यंतचं ग्रीन कलर आहे, बरोबर. म्हणजेच हे ब्लॉक्स अलोकेटेड केलेले आहेत, मग त्याची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करणार? 0. सो ब्लॉक नंबर 8 टू 13 किती झाले टोटल ब्लॉक्स? 6. सो 0 0 6 टाइम्स 0 येणार. त्याच्यानंतर पुन्हा ब्लॉक 14 आणि 15 काय असणार आहे? फ्री ब्लॉक असणार आहेत, त्याची व्हॅल्यू काय आपण घेणार? 1 1. आणि लास्ट ब्लॉक कुठला झाला? ब्लॉक 16. ब्लॉक 16 हा कोण आहे? ग्रीन कलर आहे, म्हणजे अलोकेटेड केलेला आहे, मग त्याची व्हॅल्यू पुन्हा काय येणार? 0. मग बीटमॅप सेरीज हे टोटल किती आहेत ब्लॉक्स? 16 ब्लॉक्स आहेत, बरोबर. मग 16 बीट्स असलेली बीटमॅप सेरीज तुमची काय तयार झाली? पहिल्यांदा काय झाले? 4 टाइम्स 0, त्याच्यानंतर काय झालं? 3 टाइम्स 1, पुन्हा काय झालं? 6 टाइम्स 0, पुन्हा 2 टाइम्स 1, आणि लास्ट काय आलं? पुन्हा 0. ही तयार काय झाली? बीटमॅप सेरीज. ही टोटल काय असणार आहे? डिस्क. त्या डिस्कमध्ये नंबर ऑफ ब्लॉक्स असणार आहेत, त्यातील काही अलोकेटेड आहेत, काही फ्री आहेत. अलोकेटेड ब्लॉक्सना आपण 0 इंडिकेट केलं, आणि जे काही फ्री ब्लॉक्स आहेत त्याला आपण 1 इंडिकेट केलं. असं करून आपण बीटमॅप सेरीज तयार केली का? ओके, आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं बघूया.
ओके, कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला खाली मी फॉर्म्युला दिलेला आहे. दी ब्लॉक नंबर, जे काही ब्लॉक नंबर आहेत ते कसे कॅल्क्युलेट करायचे, फॉर्म्युला लिहून घ्या. त्याच्या खाली आपण याचं कॅल्क्युलेशन पण करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दी ब्लॉक नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ बीट्स पर वर्ड. ओके, एका वर्डमध्ये नंबर ऑफ बीट्स किती आहेत ते. ओके, इन टू नंबर ऑफ झिरोज, नंबर ऑफ झिरोज किती आहेत ते काउंट करायचे, मायनस व्हॅल्यूज वर्ड्स प्लस ऑफसेट ऑफ बीट फर्स्ट बीट 1 इन द नॉन झिरो वर्ड. म्हणजे काय त्याचा अर्थ, जे काही आता तुम्ही सेरीज तयार केलेला आहे 0 0 0 1 1, त्यावेळी नॉन झिरो असणारा वर्ड म्हणजे कुठला 1, त्याही 1 कोणत्या पोझिशनला आलेला आहे तो नंबर घ्यायचा, त्याला काय म्हटलं जातं, ऑफसेट. ओके, आता आपण कॅल्क्युलेट केलं ह्या डिस्कसाठी, तर आपला 1 कधी आला, तर ब्लॉक नंबर 5 ला आला, बरोबर. म्हणजे ऑफसेट आपला काय झाला, 5 झाला. लक्षात येत आहे का. सो कॅल्क्युलेशन करताना कसं करणार आपण, ब्लॉक नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ बीट्स पर वर्ड्स. टोटल नंबर ऑफ बीट्स पर वर्ड्स किती आहेत, काउंट करा. तर टोटल किती आले, 8. किती आले, 8. काउंट करून बघितला. ओके, त्याच्यानंतर इनटू काय केलं आपण, नंबर ऑफ झिरोज मायनस व्हॅल्यूज वर्ड्स. नंबर ऑफ झिरोज कॅल्क्युलेट केले, किती आहेत नंबर ऑफ झिरोज, 1 2 3 4 5. किती आहेत, 5. मायनस काय करायचं आपण, एक एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. एक एक्झाम्पल लिहून घ्या सगळ्यात आधी, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं इझी जाईल. त्या एक्झाम्पलमध्ये बीट मॅप सिरीज घ्या. पहिल्यांदा घ्या 1 2 3 4, 4 टाइम्स 0 लिहून घ्या. सर्वांनी नोट डाऊन करून घ्या, 4 टाइम्स 0. त्याच्यानंतर 3 टाइम्स 1, 4 टाइम्स 0, त्याच्यानंतर 3 टाइम्स 1 लिहून घ्या आणि मग 0. म्हणजे तुमचा नंबर कसा झाला, बीटमॅप सिरीज तयार कशी झाली तुमची, 0 0 0 0, त्याच्यानंतर 1 1 1, आणखीन पुन्हा 0. ओके, म्हणजे टोटल नंबर्स किती झाले तुमचे, ह्याच्यामध्ये 8 झाले का. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. ब्लॉक नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला आता बीटमॅप सिरीज दिली. ओके, तर त्याच्यामध्ये टोटल नंबर्स किती झाले, 8. सो टोटल नंबर्स 8 घेतला, इनटू नंबर ऑफ झिरोज मायनस व्हॅल्यू वर्ड्स. नंबर ऑफ झिरोज किती आहेत काउंट करा, आत्ता दिलेल्या तुम्हाला बीटमॅप सिरीजमध्ये 1 2 3 4 5. टोटल किती झिरोज आहेत, 5. मायनस व्हॅल्यूज वर्ड्स किती आहे, कोणत्या नंबरला 1 आलेला आहे, 5th नंबरला. सो व्हॅल्यूज वर्ड्स किती झालं, 5. 5 मायनस 5 किती झालं, 0. लक्षात येते का. सो नंबर ऑफ बीट्स पर वर्ड आपल्याकडे 8 आहे, इनटू नंबर ऑफ झिरोज मायनस व्हॅल्यूज ऑफ वर्ड्स किती झालं, 5 मायनस 5 0. सो 8 इंटू 0 प्लस ऑफसेट ऑफ बीट. ऑफसेट कसा कॅल्क्युलेट केला तुम्ही, कोणत्या पोझिशनला तुमचा नॉन झिरो आलेला आहे, तर 5th पोझिशनला. ओके, सो तिथं काय येणार तुमचं ऑफसेट 5 येणार. सो कॅल्क्युलेशन कसं तयार झालं, 8 इंटू 0 प्लस 5. ओके, सो 8 इंटू 0 किती, 0 प्लस 5, मग 0 प्लस 5 किती आलं, 5. म्हणजेच तुमचा ब्लॉक नंबर काय झाला, 5. लक्षात येते का कसं कॅल्क्युलेट केलं. ओके, सो बीटमॅपमध्ये नेमकं कसं कॅल्क्युलेशन आता तुमच्या लक्षात आलं. त्याचा ॲडव्हान्टेज काय असणार आहे ते बघूया आपण. बीटमॅपचं ॲडव्हान्टेज बघूया आपण. तर दिस टेक्निक इज रिलेटिव्हली सिम्पल. हे जे काही टेक्निक असणार आहे बीटमॅपचं ते काय असणार आहे, सिम्पल असणार आहे. याच्यामध्ये काय होतं, इट इज व्हेरी इफिशियंट टू फाइंड दी फ्री स्पेस ऑन दी डिस्क. याच्यामध्ये त्या डिस्कमध्ये असलेली फ्री स्पेस फाइंड आउट करणं काय होतं, इझी होतं ह्या टेक्निकमध्ये. ओके, आणि ह्याचं डिसएडव्हान्टेज काय असणार आहे, तर इट इज नॉट युजफुल फॉर द लार्जर डिस्क. ह्याचा डिसएडव्हान्टेज काय असणार आहे, तर हे जे काही टेक्निक असणार आहे बीटमॅपचं ते लार्जर डिस्कसाठी आपण यूज करू शकत नाही. हे त्याचं डिसएडव्हान्टेज असणार आहे. लक्षात येते का बीटमॅप म्हणजे काय. बीटमॅप हे फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक असणार आहे. याच्यामध्ये काय असते, सिरीज और कलेक्शन ऑफ बीट्स असते. ओके, आणि प्रत्येक बीट असते ते करस्पॉन्ड टू डिस्क ब्लॉक असते. याच्यामध्ये 0 आणि 1 अशा 2 व्हॅल्यूज असतात. 0 इंडिकेट करते अलोकेटेड ब्लॉक्स, 1 इंडिकेट करते फ्री ब्लॉक्स.
ओके, ह्याचं ॲडव्हान्टेज मी तुम्हाला काय सांगितलं, हे जे टेक्निक असणार आहे ते सिम्पल असणार आहे आणि याच्यामध्ये फ्री स्पेस त्या डिस्कमध्ये अवेलेबल आहे ते इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, पण ह्याचा डिसएडव्हान्टेज काय सांगितलं मी, हे जे काही बिटमॅप टेक्निक असणार आहे ते लार्जर डिस्कसाठी आपण यूज करू शकत नाही. त्याच्यामध्ये ब्लॉक नंबर कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला आता एक सिम्पल एक्झाम्पल दिलं, ज्याच्यामध्ये काय होते, टोटल वर्ड्स, एका वर्डमध्ये टोटल 8 बिट्स होते, त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत लिंक्ड लिस्ट. नेक्स्ट कोणता टेक्निक बघणार आहोत आपण, लिंक्ड लिस्ट. आता लिंक्ड लिस्टमध्ये काय होतं, ही डायग्राम आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ग्रीन कलर काय इंडिकेट करतोय म्हटलं मी, अलोकेटेड ब्लॉक, आणि जे व्हाईट कलरचे ब्लॉक्स आहेत ते फ्री ब्लॉक्स आहेत. मग याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही फ्री ब्लॉक्स आहेत ते लिंक्ड केले जातात, एकमेकांना लिंक केले जातात. मग ते कसे लिंक केले जातात, तर फर्स्ट ब्लॉक काय करतोय, सेकंड ब्लॉकला पॉइंट करतोय, म्हणजे इथं अवेलेबल कोण असणार आहे, पॉइंटर अवेलेबल असणार आहे, बरोबर. आणि जो काही पहिला ब्लॉक असणार आहे त्याचं जे काही लोकेशन असणार आहे ते दुसरीकडे स्टोअर केलं जातं. ते कुठं स्टोअर केलं जातं, तर फ्री लिस्ट हेडमध्ये स्टोअर केलं जातं. ओके, डायग्राममध्ये लक्षात येईल तुम्हाला, जो काही पहिला फ्री ब्लॉक असणार आहे त्याचं लोकेशन कुठं स्टोअर केलं जातं, फ्री लिस्ट हेडमध्ये केलं जातं. आणि तो पहिला ब्लॉक काय करतो, नेक्स्ट जो फ्री ब्लॉक आहे त्याला पॉइंट करतो, त्यासाठी तिथं कोण अवेलेबल असतं, पॉइंटर. मग आता इथं डायग्राम बघा, त्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल ब्लॉक 5, 6, 7 हे काय आहेत, सिक्वेन्शियली फ्री ब्लॉक आहेत. त्याच्यानंतर डिरेक्टली ब्लॉक नंबर किती आहे, 14 आणि 15 हे ब्लॉक काय असणार आहेत, फ्री असणार आहेत. आणि ब्लॉक 7 to 14 मध्ये जे काही नंबर ऑफ ब्लॉक्स आहेत ते काय असणार आहेत, अलोकेटेड केलेले असणार आहेत. मग ब्लॉक 7 डिरेक्टली काय करतो, ब्लॉक 14ला पॉइंट करतो युजिंग पॉइंटर. ओके, आणि लास्टचा जो ब्लॉक असणार आहे तिथं काय असतं, नल पॉइंटर असतो. जो नल पॉइंटर तो काय कंटेंट करतो, ब्लॉक 15 नल पॉइंटर कंटेंट करतो. मग नल पॉइंटर काय इंडिकेट करतो, की याच्यानंतरचे जे काही ब्लॉक्स आहेत ते फ्री नाही आहे, म्हणजे इथं एंड झालेला आहे फ्री ब्लॉकचा. ओके, हे इंडिकेट कोण करतं, नल पॉइंटर. सो लिंक्ड लिस्टमध्ये काय होतं, इन दिस अप्रोच द फ्री डिस्क ब्लॉक्स आर लिंक्ड टुगेदर, दॅट इज फ्री ब्लॉक कंटेन्स अ पॉइंटर टू द नेक्स्ट फ्री ब्लॉक. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही फ्री ब्लॉक्स आहेत ते एकमेकाला लिंक केले जातात युजिंग पॉइंटर. ओके, जो पॉइंटर काय करतो, नेक्स्ट फ्री ब्लॉक इंडिकेट करतो. तर द ब्लॉक नंबर ऑफ व्हेरी फर्स्ट डिस्क ब्लॉक इज स्टोर्ड ॲट सेपरेट लोकेशन ऑन डिस्क अँड इज ऑल्सो कॅच्ड इन मेमरी. मी सांगितल्याप्रमाणे जो काही पहिला सापडलेला फ्री ब्लॉक असणार आहे, शोध फाइंड आउट केलेला, त्याचं जे काही लोकेशन असणार आहे ते दुसरीकडं स्टोअर केलं जातं. ते कुठं स्टोअर केलं जातं, तर फ्री स्पेस लिस्ट हेडमध्ये स्टोअर केलं जातं. आता ह्या डायग्राममध्ये सांगितल्याप्रमाणे ब्लॉक 5चं जो काही लोकेशन असणार आहे ते कुठं स्टोअर केलं जातं, फ्री लिस्ट हेडमध्ये स्टोअर केलं जातं. आणि ब्लॉक 5 काय करतो, ब्लॉक 6ला पॉइंट करतो. ओके, म्हणजे कोणाला, नेक्स्ट फ्री ब्लॉकला पॉइंट करतो युजिंग पॉइंटर. असं ते कंटिन्युअस चालत राहतं. हे कुठपर्यंत, जोपर्यंत लास्ट ब्लॉक फाइंड आउट होत नाही तोपर्यंत. आणि जो काही लास्ट फ्री ब्लॉक असणार आहे तो काय करतो, कंटेंट नल पॉइंटर कंटेंट करतो, जो काय इंडिकेट करतो, एंड ऑफ फ्री लिस्ट. तो काय इंडिकेट करतो, एंड ऑफ फ्री लिस्ट. लक्षात येते का, ओके. पण याचं ड्रॉबॅक काय आहे माहिती आहे का, ह्या मेथडचा, याला स्पेस लिस्ट ट्रॅव्हल्स करण्यासाठी इनपुट आणि आउटपुट रिक्वायर्ड असतात. ह्याच टेक्निकचा ड्रॉबॅक एक काय असेल तर तो आहे, त्याला स्पेस लिस्ट ट्रॅव्हल्स करण्यासाठी जी काही फ्री स्पेस असणार आहे, फ्री स्पेस लिस्ट ती ट्रॅव्हल्स करण्यासाठी इनपुट आउटपुट्स रिक्वायर्ड असतात ह्या मेथडला. हा झाला ह्या लिंक्ड लिस्टचा ड्रॉबॅक. आणि त्याचा ॲडव्हान्टेज काय असणार आहे, बेनिफिट काय असणार आहे, तर व्हेनेवर फाईल इज टू बी अलोकेटेड अ फ्री ब्लॉक, the operating system can simply allocate the first block in free space list and move the head pointer to the next free block in the list. म्हणजेच काय, मी सांगितल्याप्रमाणे जो काही फ्री ब्लॉक असणार आहे तो काय करणार, नेक्स्ट फ्री ब्लॉकला युजिंग पॉइंटर पॉइंट करणार आणि त्याचा फर्स्ट जो काही फ्री ब्लॉक असणार आहे त्याचं लोकेशन काय करणार, दुसरीकडे स्टोअर करणार. दुसरीकडे म्हणजे कुठं, फ्री लिस्ट हेडमध्ये स्टोअर करणार. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे व्हर्च्युअल मेमरी. आता व्हर्च्युअल मेमरीमध्ये काय होतं,
व्हेनेवर युअर कम्प्युटर डझंट हॅव स्पेस इन द फिजिकल मेमरी. ओके, जेव्हा तुमच्या कम्प्युटरमध्ये जेवढे काही रिक्वायर्ड फिजिकल मेमरी आहे तेवढी अवेलेबल नसेल, ओके, तर त्यावेळी काय करते, इट राइट्स व्हॉट इट्स नीड्स टू रिमेंबर टू दी हार्ड डिस्क इन अ स्वाईप फाईल ॲज अ व्हर्च्युअल मेमरी. म्हणजेच काय, जेव्हा फिजिकल मेमरी आपल्याला जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी अवेलेबल नसेल तर त्यावेळी काय केलं जातं, ते काय केलं जातं, त्या फाईल स्वाईप केल्या जातात. ओके, ॲज अ व्हर्च्युअल मेमरी त्याला कन्सिडर आपण करतो. तर याच्यामध्ये काय होतं, आपण आधी इंट्रोडक्शन टू पेजिंग बघूया, म्हणजे तुम्हाला व्हर्च्युअल मेमरी हा कन्सेप्ट लक्षात येईल. तर पेजिंगमध्ये काय होतं, इट इज अ फिक्स्ड साईज पार्टिशनिंग स्कीम. पेजिंग ही काय आहे, फिक्स्ड साईज पार्टिशनिंग स्कीम आहे. याच्यामध्ये काय होतं, सेकंडरी मेमरी आणि मेन मेमरी काय केल्या जातात, इक्वल साईज्डमध्ये पार्टिशनिंग केल्या जातात. पेजिंगमध्ये काय केलं जातं, सेकंडरी मेमरी आणि मेन मेमरी काय केल्या जातात, इक्वल साईज्डमध्ये पार्टिशनिंग केल्या जातात. तर पार्टिशन ऑफ सेकंडरी मेमरीला काय म्हणतात, पेजेस. जे काही पार्टिशन केलं जातं सेकंडरी मेमरीचं त्याला पेजेस म्हटलं जातं, आणि मेन मेमरीचं जे काही पार्टिशनिंग केलं जातं त्याला फ्रेम्स म्हणतात. लक्षात येतंय का? सो each process is divided into parts where size of each part is same as page size. लक्षात घ्या, प्रत्येक प्रोसेस काय केली जाते, पार्टमध्ये डिवाइड केली जाते, ज्याची साईज आहे प्रत्येक पार्टची ती पेज साईज सारखीच असते किंवा सेम असते. ओके, द साईज ऑफ द लास्ट पार्ट मे बी लेस दॅन दी पेज साईज. ओके, त्या प्रोसेसचा जो काही लास्ट पार्ट असणार आहे त्याची साईज काय असू शकते, जो काही पेज साईज असणार आहे त्याच्यापेक्षा कमी असू शकते. आता पेज साईज म्हणजे काय, पेज म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं, जी काही सेकंडरी मेमरी असणार आहे त्याचं पार्टिशनिंग केलं जातं त्याला पेज म्हटलं जातं. ओके, सो प्रोसेसचा जो काही लास्ट पार्ट असणार आहे त्याची साईज काय असू शकते, पेज साईजपेक्षा लहान असू शकते. ओके, द पेजेस ऑफ प्रोसेस आर स्टोर्ड इन द फ्रेम ऑफ मेन मेमरी डिपेंड ऑन अवेलेबिलिटी. हे जे काही पेजेस आहेत त्या प्रोसेसचे ते काय केले जातात, मेन मेमरीमध्ये स्टोअर केले जातात. पण ते कशावर डिपेंड असतं, तर त्याच्या अवेलेबिलिटीवर डिपेंड असतं. त्याचे बेसिक ऑपरेशन्स आपण बघूया पेजिंगचे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे लॉजिकल मेमरी, पेज टेबल अँड फिजिकल मेमरी, बरोबर. सो द बेसिक आयडिया बिहाइंड पेजिंग इज टू डिवाइड फिजिकल मेमरी into a number of equal sized blocks called frames. ओके, फ्रेम्स कोणाला म्हटलं जातं, जी काही फिजिकल मेमरी असणार आहे ते काय केली जाते, नंबर ऑफ इक्वल साईज्डमध्ये काय केली जाते, डिवाइड केली जाते. ओके, आता फिजिकल मेमरी म्हणजे कुठली मेमरी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेन मेमरी, बरोबर. मग मेन मेमरी काय केली जाते, डिवाइड केली जाते इक्वल साईज्डमध्ये. ओके, त्याला काय म्हटलं जातं, फ्रेम. आणि लॉजिकल मेमरी डिवाइड केली जाते त्याला काय म्हटलं जातं, पेजेस. मग लॉजिकल मेमरी म्हणजेच कोण, सेकंडरी मेमरी. ओके, तर ती पुन्हा डिवाइड केली जाते नंबर ऑफ पार्ट्समध्ये, त्याला पेजेस म्हटले जातात. तर एनी पेज, ओके, एनी पेज फ्रॉम एनी प्रोसेस कॅन बी प्लेस्ड इनटू एनी अवेलेबल फ्रेम. ओके, लॉजिकल मेमरीमध्ये असणारे नंबर ऑफ पेजेस त्यातलं कोणतंही पेज, ओके, एखाद्या पर्टिक्युलर प्रोसेससाठीचं कोणतंही पेज काय करू शकतो आपण, फ्रेममध्ये आपण काय करू शकतो, प्लेस करू शकतो. द पेज टेबल इज यूज्ड टू लुक अप व्हॉट फ्रेम अ पर्टिक्युलर पेज इज स्टोर्ड इन ॲट द मुमेंट. पेज टेबल कशासाठी असतं, लॉजिकल मेमरीमध्ये स्वॅप करण्यासाठी. ओके, कशासाठी असतं, इन शॉर्ट स्वॅपिंग करण्यासाठी असतं. तर याच्यामध्ये लॉजिकल मेमरी आहे ती काय केलेली आहे, डिव्हिजन केलेलं आहे, त्याचं पार्टिशनिंग केलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं, पेजेस. आणि जी काही फिजिकल मेमरी आहे
त्याचं पुन्हा फिक्स्ड साईजमध्ये काय केलेलं आहे, पार्टिशनिंग केलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं, फ्रेम्स. मग फिजिकल मेमरी म्हणजेच कुठली असणार आहे, मेन मेमरी, त्याचं नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिव्हिजन केलेलं आहे. आणि लॉजिकल मेमरी म्हणजे कुठली मेमरी, तर सेकंडरी मेमरी, याला काय म्हटलं जातं, नंबर ऑफ पार्टिशनिंग केल्यानंतर पेजेस म्हटलं जातं. आणि पेज टेबल काय केलं, कशासाठी यूज केलं जातं, स्वॅप करण्यासाठी. ओके, किंवा हे जे काही लॉजिकल मेमरीमधले पेजेस आहेत ते फिजिकल मेमरीमध्ये म्हणजे त्या फ्रेम्समध्ये स्टोअर करण्यासाठी. मग तिथं किती नंबर ऑफ फ्रेम्स अवेलेबल आहेत त्याच्यावर ते डिपेंड असतं. ओके, सो दीज आर द बेसिक ऑपरेशन. नेक्स्ट असणार आहे ते आहे पेजिंग हार्डवेअर. आता पेजिंग हार्डवेअरमध्ये कोणकोणते पार्ट आहेत बघा. पहिला आहे CPU, नेक्स्ट आहे पेज टेबल आणि नेक्स्ट आहे फिजिकल मेमरी. आणि लॉजिकल ॲड्रेस आणि फिजिकल ॲड्रेस दिलेला आहे. आता लॉजिकल ॲड्रेसमध्ये आणि पुन्हा दोन पार्ट आहेत, P अँड D. आता P म्हणजे काय, D म्हणजे काय आपण बघूया. नेक्स्ट आहे फिजिकल ॲड्रेस, त्याच्यामध्ये F अँड D दिले. F म्हणजे काय आणि D म्हणजे काय पण आपण बघूया. तर त्याचं फंक्शन बघूया. लॉजिकल ॲड्रेस कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. तो जो काही लॉजिकल ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट्स असणार आहेत, P अँड D. तर P म्हणजे काय, अ नंबर ऑफ पेज नंबर. P म्हणजे काय, पेज नंबर in which address reside and and offset from the beginning of that page. लक्षात घ्या, लॉजिकल ॲड्रेसमध्ये 2 पार्ट आहेत, P आणि D. P म्हणजे कोण असणार आहे, पेज नंबर, आणि D म्हणजे कोण असणार आहे, ऑफसेट. हा ऑफसेट कोणाचा, तर त्या पेजपासूनच्या बिगिनिंगचा असणारा ऑफसेट. ओके, तो कोण आहे, D. हे 2 पार्ट कशात बघितले आपण, लॉजिकल ॲड्रेसमध्ये. नेक्स्ट असणार आहे तो आहे फिजिकल ॲड्रेस. फिजिकल ॲड्रेसमध्ये कोण असणार आहे, F अँड D. F म्हणजे कोण, पेज नंबर, आणि D म्हणजे कोण, ऑफसेट, बिगिनिंग ऑफ दॅट फ्रेम. लक्षात येते का. नेक्स्ट खाली आहे तो कोण आहे, पेज टेबल. आता पेज टेबलमध्ये काय केलं जातं, तर मॅपिंग केलं जातं, कोणाचं, पेज नंबर टू अ फ्रेम नंबर. पेज टेबलमध्ये काय होतं, लॉजिकल ॲड्रेसमध्ये असणारा पेज नंबर काय केला जातो, मॅप केला जातो, कोणाला, तर फिजिकल ॲड्रेसमध्ये जो काही फ्रेम नंबर आहे त्याला. ओके, टू यील्ड अ फिजिकल ॲड्रेस विच ऑल्सो हॅज 2 पार्ट्स. मग ते आपण कोणकोणते फिजिकल ॲड्रेसमध्ये पार्ट्स आहेत ते बघितलं. F अँड D. F म्हणजे कोण बघितला, फ्रेम नंबर, आणि D म्हणजे कोण बघितला, ऑफसेट विदिन दॅट फ्रेम. ओके, सो द नंबर ऑफ बिट्स इन द फ्रेम determines how many frames of the system can address, and number of bits in the offset determines the size of each frame. लक्षात येते का, म्हणजेच काय आहे, हे आहे, ही जी काही तुमच्यासमोर डायग्राम आहे ती आहे पेजिंग हार्डवेअरची डायग्राम. ह्याच्यामध्ये काय होतं, हा जो काही पेज टेबल असणार आहे तो काय करतो, लॉजिकल ॲड्रेसमधला जो काही पेज नंबर असणार आहे तो फिजिकल ॲड्रेसमध्ये जो काही फ्रेम नंबर आहे त्याला मॅप केला जातो, कोणा थ्रू, पेज टेबल थ्रू काय केलं जातं, मॅपिंग केलं जातं. लक्षात येते का. ओके, सो पेज नंबर्स, फ्रेम नंबर आणि फ्रेम साईज हे काय केलं जातं, डिटरमाइन केलं जातं, कसं, बाय दी आर्किटेक्चर. हे जे काही तुमच्यासमोर आर्किटेक्चर आहे त्याच्या थ्रू पेज नंबर, फ्रेम नंबर आणि फ्रेम साईज काय केल्या जातात, डिटरमाइन केल्या जातात. लक्षात येते का. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक बघितल्या. 2 टेक्निक्स होत्या, बिटमॅप टेक्निक आणि लिंक्ड लिस्ट टेक्निक. बरोबर, त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आपण बघितला व्हर्च्युअल मेमरी, त्याच्या अंडर बघितलं आपण इंट्रोडक्शन टू पेजिंग. मग पेजिंग म्हणजे काय ते बघितलं. पुन्हा मेन मेमरीचं पार्टिशनिंग केल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं, फ्रेम. सेकंडरी मेमरीचं पार्टिशनिंग केल्यानंतर त्याला म्हटलं जातं पेजेस. ओके, पुन्हा प्रत्येक प्रोसेसचं काय केली जाते, नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड केली जाते. ओके, सेम साईजमध्ये. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण काय बघितलं, त्याचं बेसिक ऑपरेशन्स बघितलं. त्याच्यामध्ये लॉजिकल मेमरी म्हणजे काय, फिजिकल मेमरी म्हणजे काय बघितलं. पुन्हा पेज टेबल म्हणजे काय, त्या पेज टेबलचं ॲक्च्युअल काय काम आहे ते बघितलं. आणि लास्ट पॉईंट बघितला पेजिंग हार्डवेअर. मग त्या पेजिंग हार्डवेअरमध्ये लॉजिकल ॲड्रेसमध्ये कोण कोण स्टोअर आहे, तर फिजिकल ॲड्रेसमध्ये काय काय कन्सिस्ट आहे ते बघितलं. ओके, आणि पेज टेबल काय करतो,
जे काही पेज नंबर असणार आहेत ते काय करतो, फ्रेम नंबरमध्ये मॅपिंग करण्याचं काम करतो. बरोबर. थँक्यू.